नमस्कार. जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, 2 दिवसापूर्वी माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि म्हणाला की देव आहे का, परमेश्वर आहे का, हे कितपत सत्य आहे. आणि मी त्याला बाहेर घेऊन आलो. बाहेर घेऊन आल्यानंतर समोर 3-4 झाडं होते, ते त्याला दाखवले. काही फळांचे होते, काही फुलांचे होते, काही मोठाले वृक्ष होते. असे त्याला 4-5 झाडं दाखवले आणि त्याला सांगितलं की या झाडामध्ये अशी कोणती शक्ती आहे की याच्या मुळापासून पानापर्यंत आणि फुलापर्यंत याला ऊर्जा मिळते, पाणी मिळते, ही हिरवेगार कशामुळे राहते, अशी कोणती शक्ती आहे. तर म्हणाल ते नैसर्गिक आहे. म्हटलं नैसर्गिक आहे म्हणजे नेमकं काय. म्हणे ते जमिनीमधून उगून आलं म्हणे. ठीक आहे म्हटलं. हा सूर्य दिसतो म्हटलं समोरचा, हा सकाळी 6 वाजता न चुकता पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. ही कोणती शक्ती आहे. ते म्हणे ते काय म्हणे भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया झालेली आहे म्हणे. एक गोळा होता म्हणे, तो फुटला, त्यातून सूर्य तयार झाला वगैरे. त्यांनी वैज्ञानिक कारण सांगितलं. म्हटलं ठीक आहे, तुझं वैज्ञानिक कारण मी मान्य करतो, पण ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती होताना अनेक आकाशगंगा असतील, ब्रह्मांड असेल, त्या ब्रह्मांडामध्ये आकाशगंगा असतील, आकाशगंगामध्ये सूर्यमाला असेल, सूर्यमालामध्ये ग्रह असतील, त्या ग्रहाची निर्मिती ही ईश्वर इच्छेने झालेली आहे. आणि तरी तो ते ऐकायलाच तयार नाही. नाही म्हणे, मला ईश्वर काय, भगवान काय, देव काय हे समजून घ्यायचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही म्हटलं. समोरून काही म्हशीचे कळप चालले होते. त्याला म्हटलं हे म्हशी जे आहेत हे कोणत्या रंगाच्या आहेत. म्हणे काळ्या रंगाच्या. म्हटलं काळ्या रंगाच्या, मग ते दूध कसं पांढरं त्याच्यात. म्हणे ते त्यांचा नियम आहे म्हणे. म्हटलं नियम म्हणजे काय, त्यांची रचना कशी झाली. तर म्हणे ते नैसर्गिक आहे. काही झालं की तो नैसर्गिक वर यायचा. आणि मग त्याला मी सांगितलं की बाबा, या म्हशी चारा वगैरे खातात, सगळी प्रक्रिया करतात म्हटलं, आणि यांना अनावश्यक असलेले पदार्थ हे शरीरातून बाहेर टाकतात. मग हिरवं गवत खाल्ल्यानंतर शेण हे मातीच्या स्वरूपामध्ये आणि कचऱ्याच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतं, आणि दूध हे पांढरं येतं. हिरवा चारा खाऊन दूध पांढरं कसं. तो थोडा मग आश्चर्यचकित झाला त्या ठिकाणी आणि म्हटलं हे काही मी सांगू शकत नाही म्हणे. इथं नैसर्गिक चमत्कार मी मान्य करू शकत नाही म्हणे. आणि मग त्याला सांगितलं, म्हटलं आणखी एक तुला सांगतो की आपण जे अन्न खातो, हे अन्न जे खातो ते कुठल्या प्रकारचं खातो. वाळलेलं अन्न आपण भिजवतो, ओलं करतो, ओलं करून त्याला परत भाजवतो आणि भाजून मग आपण त्याला खातो, आणि त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. तो म्हणे आता मला थोडंफार कळायला लागलं, पण देव आहे की नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग त्याला काय केलं सांगितलं, म्हटलं ह्या म्हशींनी, प्राण्यांनी खाल्लेलं हिरवं गवत याच्यापासून दूध तयार होतं, ते पांढऱ्या रंगाचं होतं. तू लहान असताना तुझ्या आईने जे पदार्थ खाल्ले गर्भात असताना, किंवा तुला कोणी बनवलं. म्हणे माझ्या आईने. म्हटलं मग आईला विचार. त्याने आईला फोन लावला.
आईशी चर्चा केली. म्हणे आई मला असं करता असं आहे म्हणे, बोलायचं म्हणे थोडा वेळ. आईशी चर्चा केल्यानंतर आई म्हणे ते माझे कार्य काय होते म्हणे, तुझा सांभाळ करणे. मी 9 महिने तुला पोटामध्ये सांभाळा म्हणे, तुझ्या बाबाला विचारा म्हणे. मग त्याने बाबाला फोन केला. बाबाला विचारलं म्हणे, बाबा असं करता असं आहे म्हणे, मला प्रश्न पडला, मी एका ठिकाणी आलो आहे म्हणे आणि आमची चर्चा सुरू झाली, तर तुम्ही मला कसं निर्माण केलं. ते म्हणे, कसं निर्माण केलं ते मी कसं सांगू म्हणे, तू तुझ्या आईच्या 9 महिने पोटात होतास म्हणे. आता पोटात होतं ही प्रक्रिया कशी, तिथं अन्न कसं पोहोचलं, तुला 9 महिने अन्न कसं पोहोचलं, पाणी कसं पोहोचलं, तू त्या पाण्यामध्ये जिवंत कसं राहिला, आईच्या पोटामध्ये जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये तू कसं जिवंत राहिला हे सांग म्हटलं. ते म्हणे हे शक्य नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे, मशीननं बनवलं हे मान्य आहे, तर मशीन कुठलंही असो, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली प्रत्येक वस्तू एकसारखी असू शकते, रंग वेगळा असू शकतो, ही गोष्ट वेगळी. पण त्याचे कान, नाक, डोळे हे सर्व एकसारखे असायला पाहिजे. कलर एक वेगवेगळा ठीक आहे म्हटलं, कलर वरून दिला हरकत नाही. जसं फ्रीज एका कंपनीनं बनवलं आहे, वॉशिंग मशीन एका कंपनीने बनवली, शिलाई मशीन एका कंपनीने बनवली, पण त्या सर्व वस्तू एकसारख्या आहेत, कलर वेगवेगळे आहेत, ठीक आहे. पण माणसामध्ये फरक आहे. तुझ्या आईमध्ये फरक आहे, तुझ्या वडिलातही फरक आहे आणि तुझ्यातही फरक आहे. मग तिघांमध्ये वेगवेगळी रचना कशी. मग तो त्या ठिकाणी थोडा आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या कल्पनेवर तो विचार करू लागला. म्हटलं तू विचार कर आणि मला सांग. तुझ्या आईची रचना वेगळी, तुझ्या वडिलाची रचना वेगळी, तुझी रचना वेगळी, तुझ्या भावाची, बहिणीची, सर्वांची रचना वेगळी. हे कसं. नाक, डोळे, कान प्रत्येकाला जिथल्या तिथं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण रचना ही वेगळी आहे. मग त्याला तो गोरा कुंभारांचा एक अभंग समजून सांगितला. विठ्ठला तू वेडा कुंभार, मग त्याला थोडं थोडं लक्षात येऊ लागलं आणि त्याला कळून चुकलं की देव आहे किंवा नाही. त्याने बराच वेळ स्वतःशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. आईवडिलाशी चर्चा केली, इतरांशी चर्चा केली, बरेचसे मित्राला फोन लावले आणि त्याला कळून चुकलं की ही एक अद्वितीय, असामान्य अशा प्रकारची बलाढ्य शक्ती आहे, जी एका ठिकाणावर बसून सर्व व्यवस्था हँडल करते. मग त्याला तेही सांगितलं, प्रत्येक सजीवामध्ये, या प्राण्यामध्ये, जाणाऱ्या येणाऱ्या कुत्र्या, मांजरामध्ये, सर्वामध्ये तो अंश आहे. त्याला परमात्मा अंश असं म्हटलं जातं आणि हा परमात्मा अंश प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. ठीक आहे, प्रत्येकाची वर्तणूक ही वेगळी आहे, प्रत्येकाला बुद्धी दिलेली, मेंदू दिलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं वर्णन किंवा वर्तन हे वेगळं असू शकतं. कुणी मांस खाऊ शकतं, कुणी शाकाहार खाऊ शकतं, कुणी मदिरा पिऊ शकतं, कुणी दूध पिऊ शकतं. ही प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगळी आहे. ईश्वराने त्याला एक अशी शक्ती दिलेली, निर्माण ईश्वराने केलं. सांगितलं की बाबा मी तुला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा तू सत्कार्यासाठी, सत्मार्गासाठी उपयोग कर, जनकल्याणासाठी उपयोग कर. पण मी तुला हे सांगत नाही की तू हिंसा कर वगैरे. हां, आवश्यकता पडल्यास मी तुला अर्जुनासारखे मार्गदर्शनही करू शकतो एखाद्या वेळेस, पण विनाकारण कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही प्राण्याची, सजीवाची हत्या करायची नाही. तू हत्या केल्यास त्याचे प्रारब्ध तुला पुढील जन्मात फेडावेच लागेल, जेणेकरून त्याची भरपाई तुला पुढील जन्मामध्ये करावीच लागेल. जन्म मृत्यू हा कायमस्वरूपी आहे. काही धर्मातील लोकांनी जन्म मृत्यू मानला नाही, परंतु सनातनमध्ये जन्म मृत्यू हा कायमस्वरूपी आहे. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही
ठराविक ठिकाणी स्वर्गामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, कैलासामध्ये राहू शकता. पुण्य संपल्यानंतर तुम्ही पृथ्वीवरती परत जन्म घेऊन पृथ्वीवर वापस नवीन जीवाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कुणी मिळू शकते. शरीर हे कपड्याप्रमाणे आहे, ते काही काळ वापरून सोडावे लागते. जसे आपण एखादे शर्ट आहे आणि ते शर्ट आपण 6 महिने वापरतो. 6 महिन्यानंतर ते जीर्ण झाले किंवा फाटले तर काढून फेकून देतो आणि नवीन शर्ट घेतो. त्याप्रमाणे हा जीवात्मा आहे, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो किंवा त्याला ईश्वर त्या दुसऱ्या शरीरामध्ये जाण्यास परवानगी देतो किंवा आज्ञा देतो किंवा भाग पाडतो. हे त्याच्या पूर्व कर्म, ज्याला आपण प्रारब्ध म्हणू. प्रारब्ध आणि वर्तमान कर्म या दोघाला धरून त्याला ते शरीर मिळतं. मग तो पूर्वी एखादा महान संतही असला आणि त्याची कर्म जर चुकीची असतील, तो जर अनाचारानं वागत असेल, साधूचे कपडे घातले म्हणजे संत होत नाही, परंतु तो त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर एखाद्या कुत्र्याच्या जन्माला जाऊ शकतो, मांजराच्या जन्माला जाऊ शकतो. परंतु एखादा गरीब माणूस असेल, भिकारी माणूस असेल, पण त्याचे सत्कर्म चांगले असतील, त्याची वर्तणूक चांगली असेल, तो दारू पित नसेल, कोणावर अत्याचार करत नसेल, तर अशा माणसाला सुद्धा स्वर्ग मिळू शकतो. त्याला जीवन म्हणजे माणसाचं जीवन मिळू शकतं. अशा प्रकारे ईश्वराची रचना ही कायमस्वरूपी आहे आणि ही संकल्पना निर्गुण निराकार अशी आहे. तिला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. ही अद्वैत अशा प्रकारची ईश्वरीय रचना आहे, जिला आकार, उकार, गंध वगैरे काही नाही, परंतु ती ईश्वरी सत्ता विशिष्ट अशा ठिकाणी ब्रह्मांडामध्ये वास करत आहे. प्रत्येक चराचरामध्ये, झाडामध्ये, झुडपामध्ये, प्राण्यामध्ये, सजीवामध्ये तो वास करतो आहे. त्यालाच आपण चल म्हणू शकतो. जी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते किंवा जिची वाढ होते, ज्याला फळं फुलं येतात, अशाला सजीव म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये झाडंही असतील, फुलंही असतील, मनुष्यही असू शकतो. मग काही फुलं दगडावर वाहिली जातात आणि काही फुलं गळ्यामध्ये हार म्हणून घातले जातात, काही पायरीवर टाकले जातात, काही पायाखाली तुडवली जातात. अशा प्रकारची मानवी जीवनाचा विस्तार आहे. काही माणसे मोठी त्यांच्या सद्गुणाने, आचरणाने मोठी होतात, काही त्यांच्या दुर्गुणाने पायतळी तुडवली जातात. हा त्या माणसांचा, सजीवांचा प्रारब्धाचा योग आहे. बऱ्याच वेळेस अशी म्हटले जाते, देव आहे मग देवाने आम्हाला कष्ट का दिले, देव आहे तर देवाने आम्हाला दुःख का दिले, समोरच्याला पैसाच का दिला, त्याच्याकडे पैसा आहे पण मग तो पैशाचा दुरुपयोग करतो, त्या पैशाच्या अनेक अशा वाईट गोष्टी करतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या प्रारब्धाने मिळालेल्या असतात. आपण केलेलं मागचं कर्म आणि चालू कर्म, मागच्या कर्माला प्रारब्ध म्हटलं जातं आणि वर्तमान कर्माला कर्म म्हटलं जातं. त्यानुसारच आपल्याला मानवी जन्म मिळतो किंवा इतर प्राण्याचा जीव मिळतो. मग त्याच्यामध्ये कुठलाही असो, किडा असो, मुंगी असो, जलचर असो, जे काही असेल ते अशा प्रकारचे जन्म मिळू शकतात. मग देव आहे की नाही ही आपली भावना आपल्यावर निर्भर करते. आपण आपल्या वागणुकीनुसार आणि अनुभवातून देव हा ठरवायचा असतो. आपली बुद्धी आपल्याला काय सांगते, ईश्वर आहे की नाही हे आपण ठरवायचे असते. आता आमच्या बुद्धीनुसार आम्ही ठरवलेलं आहे की बाबा देव आहे,
जो प्रत्यक्ष आपल्याला 12 तास बघतो आणि रात्री तिथीनुसार तोही 12 तास बघतो. म्हणजे सकाळी सूर्य बघतो आणि संध्याकाळी चंद्र बघतो. या पद्धतीनं आम्ही त्या देवाला 2 स्वरूपामध्ये मानतो. बाकी आपली इच्छा. जय हिंद, जय सनातन. बंधू भगिनींनो, विचार करा आणि विश्वास ठेवा. सनातन हा फार पुरातन आणि प्राचीन असा धर्म आहे. त्याची जाणीव ठेवा, अभ्यास करा, अनेक ग्रंथ वाचा, ज्याच्यामधून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. ज्या ग्रंथाला स्वातंत्र्योत्तर काळातील काही समाजसुधारकांनी विरोध केला, त्याच ग्रंथाला तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. संस्कृतमध्ये बरेचसे ग्रंथ आहेत, काही आता मराठीत केलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनीसुद्धा श्रीमद भगवद्गीतेला मराठीमध्ये केलेले आहे. तिचं वाचन करा. त्याच्यात आपल्याला कळेल की ईश्वर काय आहे, भगवान काय आहे. गौतम बुद्धांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यांचंही वाचन करा. तुम्ही वाचन केलं, तुम्हाला ते ज्ञान मिळालं, तुम्हाला त्या ज्ञानामधून ईश्वर काय आहे ते कळेल. आपल्या भारतीय ग्रंथामध्ये अनेक प्रकारची माहिती आहे. खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, विज्ञान आहे, जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये जीवनाशी निगडीत विज्ञान आहे, खगोलशास्त्र आहे, भौगोलिक शास्त्र आहे. तुम्ही जितकं म्हणजे आत्मीयतेनं वाचाल, तेवढं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. आणि शक्यतो संस्कृत ग्रंथ समजून घेण्यासाठी शासनाकडून संस्कृत गुरुकुल पद्धती किंवा त्याचं ज्ञान प्राप्त होईल या दृष्टीने पर्यायी शासनाला विनंती करा की आम्हाला हे ग्रंथ उपलब्ध करून द्या. कुकू FM सुद्धा तुम्हाला हे ग्रंथ उपलब्ध आहेत. मराठी भाषांतरे झालेली आहे बऱ्याचशा ग्रंथाची. अडचण नाही, समजून घ्या. आपल्या ग्रंथाचं ज्ञान आपल्या परिवाराला सांगा, त्यांनाही कळेल, जेणेकरून आपली संस्कृती टिकेल, परंपरा वाढवता येईल. जय हिंद, जय भारत, जय सनातन. बंधू भगिनींनो, काळजी घ्या आणि आपल्या संस्कृती जतन करा.